नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण दहीपुरी बनवणार आहे, मतलब गोड पुरी. सगळ्यात पहिले रवा घ्यायचा एखादी पाव आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण घ्यायचं 1 वाटी आणि सोबतच त्याचं मोहन टाकून द्यायचं तेलाचं आणि त्याला चांगलं मीठ टाकून सन्यानी मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग दह्याने आहे ना ते पूर्ण कणिक भिजवून घ्यायची. नाही कणिकच्या ऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता. बघू शकता अशी पूर्ण याच्यानी दह्यानी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असा गोळा करून सन्यानी 5-10 मिनिटासाठी मुरायला ठेवून द्यायचं. आणि आता पॅनमध्ये 2 वाटी साखर टाकून सन्यानी 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला एक तार तुटेपर्यंत ठेवून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये विलायची पूड वगैरे टाकून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीनं पाक येतपर्यंत आपण तोपर्यंत गोळे वगैरे करून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने एक तार असं तुटेपर्यंत याला चांगलं पाक येऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून सन्यानी थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत बघू शकता असे गोळे करून घेतलेले आहे. आणि याला चांगलं लाटून घ्यायचं पातळ अशी. माझ्याकडे मशीन होती तर मी मशीनमध्येच केलेलं आहे. बघू शकता छान असं पोळीसारखीच होते, याच्यामध्ये एकदम पातळशी. अशा पद्धतीने सर्व आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेऊया. बघू शकता अशी पातळशी पोळी झालेली आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ह्या पूर्ण पोळ्या अशा काढून घेऊया पुऱ्या पूर्ण. बघू शकता अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण काढून घेऊया. आणि थंड झाले की मग त्याच्यानंतर आपण सर्व पुऱ्या काढून झालेल्या आहे आपल्या. आणि हा पाक थंड झाला की त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचे आहे. बघू शकता अशा पूर्ण पाकामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि अशा कडक जर पाहिजे असेल तुम्हाला तर थोडंसं पाक जास्त येऊ द्यायचं. मी नरमच केलेले आहे. बघू शकता असे छान असं मस्त गोड पुऱ्या झालेल्या आहे. खूप पुराणी रेसिपी आहे ही आणि खायला पण खूप छान अशी लागते. बघू शकता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.